प्लॅन एच आहे. मी मगाशी सांगितलं आम्ही प्लॅन ए एकच प्लॅन केलेला आहे, प्रकाश आंबेडकरांना बरोबर घ्यायचं. प्रकाश आंबेडकरांनी आम्ही पाठवलेला प्रस्ताव त्यांना मंजूर नाही, काही जागा मागं पुढं आहेत, चर्चेत बसून हा निर्णय करू शकतो, काय त्यात हे नाही आहे. आणि एकमेकाला पत्र पाठवण्यापेक्षा एकत्रित बसून त्याचे निर्णय करणं हे उचित आहे. आणि त्यांचं जे म्हणणं आहे की शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस याच्यात वेगवेगळ्या जागांसाठी मतभेद आहेत, ते आता कुठलेही मतभेद राहिलेले नाही. आता आम्ही अपेक्षा करतोय की प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बरोबर आम्ही बसू आणि त्यांचं म्हणणं ऐकून आम्ही त्यासाठीच वाट बघतोय. ते एकदा बसून निर्णय झाला की मग आम्ही आमचे निर्णय जाहीर अपेक्षित आहे प्रकाश आंबेडकरांसोबत. आता उद्या राहुल गांधींची रॅली आहे, त्यामुळे सर्वजण त्यात व्यस्त आहेत. ते झाल्यानंतर 2 दिवसात 3 दिवसात होईल, कारण आता 7 टप्प्यात निवडणूक होणार आहे. एकीकडे तुमच्याकडून चर्चेची दारा असताना दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांना मात्र दुसऱ्या हालचाली सुरू केल्या. नुकतीच राजगृहावर त्यांची ओबीसी संघटना प्रकाश शेट्टी जी आहे तिच्यासोबत आता बैठक सुरू झालेली आहे. प्रकाश शेट्टीनं आधीच म्हटलं होतं की आम्ही सर्व मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करणार आहोत. कदाचित दुसऱ्या राजकीय समीकरण समोर येते काय अशा पद्धतीची आता चर्चा सुरू झाली. असं आहे की पुन्हा दीपक केदार यांनी जो मगाशी विषय मांडला तो महत्त्वाचा आहे. आणि देशाची संविधान टिकवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कोणी धक्का पोहोचू नये यासाठी आम्ही सगळे मागंपुढं होण्याची तयारी दाखवतोय. प्रकाश आंबेडकरांनी आमच्यावर येऊन चर्चा करावी, यावं, ते बोलवावं, आम्ही त्यांना एकत्रित बसावं आणि अंतिम निर्णय करावा, अशीच आमची भूमिका आहे. प्रकाश शेंडगे हे देखील आम्हाला अपरिचित नाही आहेत. प्रकाश शेंडगे पण आम्हाला परिचित आहेत. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाने जी आश्वासनं दिली ती पूर्ण न करणे आणि त्याचा फटका बसणारे जे घटक आहेत महाराष्ट्रात, त्या सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. परंतु तुमचा प्लॅन ए सुरू असताना म्हणजे तुमच्याकडे प्लॅन बी नसताना परंतु प्रकाश आंबेडकर प्लॅन बीची तयारी करतात. आमचा विश्वास आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी एकच प्लॅन असू शकतो, तो म्हणजे सर्वांनी एकत्रित येणं आणि लढाई करणं. त्यामुळे प्लॅन ए आणि ए, दुसरा प्लॅन नाही.